आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज, जिथे अन्याय तिथे आम्ही। अरे आवाज दो! हा संघर्ष कशासाठी? हा लढा कशासाठी? जो ठराव केला तो ठराव साधारणतः 10-15 वर्षांपूर्वी केला, 21 वर्षापूर्वी केला। त्या ठरावाची फक्त अंमलबजावणी करावी एवढी आमची मागणी आहे। जातीवादी प्रशासनाचा जातीवादी प्रशासनाचा कमाल आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, कमाल आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, कमाल आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। जातीय मानसिकतेतून निर्णय नाकारणाऱ्या कलेक्टरांचा जातीय मानसिकतेतून निर्णय नाकारणाऱ्या कलेक्टरांचा येथील कमानीच्या संदर्भात 9 डिसेंबरपासून चालू असलेलं आंदोलन बिंदू चौकातून आज जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन थडकलेलं आहे। जिल्हाधिकारी महोदयाने आज दुपारी 12 पर्यंत निर्णय घेण्याची गरज होती। ती गरज न झाल्यानं आंदोलन हळूहळू तीव्र व्हायला लागले। कोल्हापूर जिल्ह्यातील 1200 गावातून भीमसैनिक आता आंदोलनाच्या दिशेनं या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेनं पुढे येत आहेत। याची जाणीव जिल्हाधिकारी महोदयांना आजच्या बैठकीत करून दिली। या महिलांना, गरोदर असलेल्या स्त्रीला, 7 वर्षाच्या मुलाला आणि आमच्या 82 वर्षाच्या वृद्धाला जर काय झालं तर याची जबाबदारी सर्वस्वी जिल्हाधिकाऱ्यांच्यावर राहील, याची ही सूचना आत्ता त्यांना दिलेली आहे। कमानीच्या संदर्भात मार्ग काढण्यासाठी आम्ही अनेक प्रस्ताव पर्याय समोर ठेवले, पण जिल्हा प्रशासन मात्र हलत नाही। जिल्हा प्रशासन आपल्या मुद्द्यावर मसुद्यावर ठाम आहे की तुम्हाला 2004च्या आदेशानुसार, ग्रामविकास मंत्रालयाच्या आदेशानुसार परवानगी देता येत नाही। आम्ही म्हणालो की तो आदेश शिथिल करून आणण्याची जबाबदारी आमची आहे। त्या आदेशाच्या अटीच्या अधीन राहून आम्हाला परवानगी द्या, हा शेवटचा पर्यायसुद्धा जिल्हाधिकारी महोदयांनी मान्य केला नाही। जिल्हाधिकारी आणि चौकशी करणारे प्रांताधिकारी यांच्यामध्ये विरोधाभास आहे। प्रांताधिकारी म्हणतायत की आम्हाला फक्त GRची अडचण आहे आणि जिल्हाधिकारी म्हणतायत की स्थानिक प्रशासन, स्थानिक जनतेच्या भावना ज्या आहेत त्याचा आम्हाला विचार करावा लागेल। त्यामुळं या तफावतीमध्ये प्रशासन द्विधा मानसिकतेमध्ये आहे आणि आम्हाला कमान द्यायची नाही असं त्यांचं जर ठरलं असेल तर आमचंही ठरलं आहे। नागपूरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर या आंदोलनाची आत्ता झळ लागेल आणि त्याचे परिणाम जिल्हा प्रशासनाबरोबर राज्य सरकारला भोगावे लागतील, असा इशारा आजच्या बैठकीनंतर आम्ही देऊन बाहेर पडलेलो आहोत। जय भीम। SM मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।